नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, 15 जुलै 2026 पासून राज्यामध्ये आता ई पीक पाहणीला सुरुवात होत आहे आणि खूप सारे मोठे बदल सुद्धा केलेले. सर्वात मोठा बदल म्हणजे ऍप्लिकेशन पूर्वीचं जे आहे आता ते काढून टाकण्यात आलंय आणि केंद्र सरकारचं जे नवीन DCS-MH क्रॉप सर्व्हे नावाचं ऍप्लिकेशन आहे, जे राज्यामध्ये अगोदर काही भागामध्ये याची टेस्टिंग सुद्धा करण्यात आली होती. त्या ठिकाणी ते वापरलं सुद्धा गेलं होतं. तर DCS-MH क्रॉप सर्व्हे नावाच्या ऍप्लिकेशनद्वारे आता राज्यामध्ये ई पीक पाहणीला 15 जुलै 2026 पासून सुरुवात होत आहे. आता या ॲप्लिकेशनमध्ये एक बदल आहे, म्हणजे तो तुमच्या लोकेशन ॲक्सेसचा. पूर्वीचं जर लोकेशन बघितलं तर तुमचा गट नंबर 1 यायचा, तुमची दुसऱ्याच्या शेतात ई पीक पाहणी व्हायची. आता तसं होणार नाही. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून 100% ॲक्युरसी आणण्याचा प्रयत्न सुद्धा केंद्र सरकारमार्फत केलाय. म्हणजेच लवकरच तुमचं जे ई पीक पाहणीचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन तुमचं जे शेत असेल, त्याच शेतामध्ये तुमची ई पीक पाहणी होईल. आता ई पीक पाहणी संदर्भात तुमचे सहाय्यक सुद्धा नेमणं चालू आहेत. तुमच्या महिला बचत गटाच्या ज्या महिला सदस्य असतील किंवा पूर्वीचे जे सहाय्यक असतील, ते सहाय्यक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे. त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता सहाय्यकाच्या माध्यमातून तुमची ई पीक पाहणी केली जाणार आहे. त्यांना या ठिकाणी 10 ते 12 रुपये काय जे मानधन ठरविलं असेल शासनाने, तेवढं मानधन या ठिकाणी प्रत्येक ई पीक पाहणीला दिलं जाणार आहे. आता ई पीक पाहणीचा जो डाटा आहे तो ॲग्रीस्टेकच्या पोर्टलला या ठिकाणी ऑनलाईन होणार आहे. ॲग्रीस्टेकच्या पोर्टलचा डाटा पीक विमा कंपनी या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे तुमच्या शेतामध्ये जो पीक आहे, त्याच पिकाचा पीक विमा तुम्हाला भरता येणार आहे आणि तेच पीक तुमचं ॲग्रीस्टेकच्या पोर्टलला असणं सुद्धा गरजेचं आहे. जर नसेल तर तुमचा पीक विमा या ठिकाणी मंजूर केला जाणार नाही. आता तुमच्या गावामध्ये कोण सहाय्यक नेमलेले आहेत, त्याची पुढील प्रक्रिया काय, त्यांचा नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कसा भेटेल, या संदर्भात नवीन अपडेट लवकरच येईल. त्या अपडेटवर नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.